जय शिवराय मित्रांनो. मी आहे इथे. स्वागत आहे आपलं महालक्ष्मी प्रिंटर्सच्या एका नव्या व्हिडिओमध्ये. तर शेवटचा एक व्हिडिओ मी अपलोड केला होता सप्टेंबरमध्ये. त्या शेवटच्या व्हिडिओच्या नंतर 260 दिवसानंतर मी हा एक व्हिडिओ शेअर करणार आहे तुमच्यासोबत, जो काही एक वेगळा असेल. तर या व्हिडिओमध्ये आपण माझ्या मागे बॅकग्राऊंड बघत असाल की एक नवीन सेटअप आहे. एक माझं जुनं शॉप होतं ते पाईपलाईनमध्ये गेल्यामुळे मी आता एक नवीन शॉप सेटअप केलेला आहे. त्याच्यामध्ये हे 260 दिवस जे काय माझे गेलेले आहेत, पूर्ण जुनं शॉप तोडण्यापासून ते नवीन शॉप तयार होण्यापर्यंत, त्याचा आपण एक हा व्हिडिओ बनवतोय. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतोय. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण शॉपचा एक शॉप टूर म्हणून कव्हर करणार आहोत. मित्रांनो, हा आहे शॉपचा फ्रंट डोर. आहे. फ्रंट डोरच्या जस्ट बिसाइड या गणपती बाप्पा विराजमान आहे तिथे. त्यानंतर आपण जाऊया स्ट्रेट आपल्या मेन पीसी जवळ. तर अशा प्रकारे हा एक आहे माझा विंडोज 7चा मेन पीसी. इथे मी याच्यावर टोटल वर्क करतो, कोरेल ड्रॉ वगैरे जे काय असेल ते, बॅनर्स वगैरे. त्याच्यानंतर हा आहे विंडोज 10चा पीसी, जो तुमच्या समोर आहे, तुम्ही बघू शकता. हा आहे माझा बँकिंगचं काम करण्यासाठी मी याला यूज करतो. त्यानंतर हा आहे एक साऊंड बॉक्स, फिनो पेमेंट बँकचा आहे, पेमेंट रिसीव्ह करण्यासाठी यूज करतो.
मी एक फिनो पेमेंट बँकचा BC मर्चंट आहे. त्यासाठी हा एक फिनो पेमेंट बँकचा एक QR कोड साऊंड बॉक्स मला बँकेकडून मिळालेला आहे. तर तो मी पेमेंट रिसीव्ह करण्यासाठी यूज करतो. त्यानंतर आहे आपला एक हा छोटा प्लॉटर 2 फीटचा JKचा प्लॉटर आहे. तो मी साधारणतः नंबर प्लेट रेडियम वर्क करण्यासाठी यूज करतो. तुम्ही बघू शकता हे कॅरियज आहे, त्याच्यामध्ये हे रेडियम लागलेलं आहे. रेडियममध्ये जे काही नंबर प्लेटचं वगैरे काम करतो ते ह्या मशीनवर केलं जातं. ह्याला साधारणतः मला 6 वर्ष झालेले आहेत यूज करून. त्या कंडिशनमध्ये अजूनही वर्क करतो आहे. त्यानंतर ही आहे क्योसेराची 2040 DN झेरॉक्स मशीन. तुम्ही बघू शकता ही आता ऑफलाईन आहे, बंद आहे. ह्याचे विस्तार व्हिडिओ मी बनवणार आहे पुढे. तर ही झेरॉक्ससाठी यूज करतो मी. हा ट्रे आहे ट्रेसाठी. त्यानंतर इकडनं हा आहे कार्ट्रिज. ह्याला साधारणतः मी USB आणि वायफायने कनेक्ट केलेलं आहे. ही आहे USB आणि हे आहे वायफाय कनेक्शन. या प्रकारे कनेक्ट करून ठेवलेलं आहे. ही आहे मेन कॉर्ड. त्यानंतर आपण जाऊया इकडे. हा एक आहे फोटो प्रिंटर इप्सनचा. मी पासपोर्ट साईज फोटो प्रिंट करण्यासाठी याला यूज करतो. हा लेटेस्ट मॉडेलवाला आहे. या प्रकारे पासपोर्ट साईज फोटो प्रिंटआउट कलर प्रिंटआउटसाठी याला रोज यूज करतो. त्यानंतर आहे इकडे आपलं हा एक इप्सनचा आणखी एक प्रिंटर आहे जो फिनो पेमेंट बँककडून आलेला आहे. त्याच्यामध्ये मी पासबुक प्रिंटिंग करतो. कस्टमरचे खाते उघडल्यानंतर हे पासबुक प्रिंटिंगसाठी हा प्रिंटर यूज करतो. त्यानंतर खाली येऊया. इकडे आहे माझं इन्व्हर्टरचा सेटअप आहे. आता लाईट गेलेली आहे सध्या, त्याच्यामुळे हे इथे बॅटरीचं साईन दिसतं. हा आहे विंडोज 10चा कॅबिनेट. नंतर हा आहे UPS 1100 APSचा. तो बेस्ट रिझल्टसाठी मी यूज करतो, कारण पॉवर कट ऑफ किंवा फ्लक्च्युएशनसाठी तो आपल्याला बेटर रिझल्ट देतो. आणि हा आहे विंडोज 7चा कॅबिनेट, जो खाली शिफ्ट करून ठेवलेला आहे. त्यानंतर आहे हा माझ्याकडे HPचा प्रिंटर. तो पण मी साधारणतः प्रिंटआउट आणि स्कॅनिंगसाठी यूज करतो. कारण ह्याला स्कॅनर आहे. जो मागे बघितला त्याला स्कॅनर नव्हता, म्हणून हा मोस्टली स्कॅनिंगसाठी यूज करतो. त्यानंतर आपण येऊया. हा एक स्टॅबिलायझर लावलेला आहे मी, कारण व्होल्टेज फ्लक्च्युएशन वगैरे जास्त होतं इकडे. त्याच्यामुळे बघा आता मेन्स ऑन आहे, लाईट आलेली आहे. हे सगळं हा टोटल 7.5 kVचा सिंगल फेजचा स्टॅबिलायझर आहे. तर मला पूर्ण सिस्टीमला व्यवस्थित वर्क करण्यासाठी मदत करतो. त्यानंतर मित्रांनो हे बघा, हे माझं फिनो पेमेंट बँकचा BC मर्चंटचा सर्टिफिकेट आहे आणि हे माझ्या मिसेसचं सर्टिफिकेट आहे ट्रेनिंगचं. त्यानंतर इथे पेपर ठेवलेले आहेत रॅकमध्ये. हा एक टेडी आहे माझ्या छोट्या मुलीसाठी, ते खेळण्यासाठी ठेवलेला इथे, खेळत असते. तर हे इथे पेपर स्टोअर केलेले आहेत. त्यानंतर इथे आहे हे ऑर्गनायझर्स आहेत. हे फिनो पेमेंट बँकचे 3 ऑर्गनायझर्स आहेत. त्याच्यामध्ये ते बँकिंगचं पूर्ण किट वगैरे आहेत. त्यानंतर आहे ते व्हिजिटिंग कार्ड आहेत माझ्या शॉपचे. हे बघू शकता, हे शॉपचं व्हिजिटिंग कार्ड आहे माझ्या, तुम्ही बघू शकता. त्यानंतर इथे आपण हा प्रिंटर तर बघितलेलाच आहे. त्यानंतर ही आहे हॉट गन. ते सर्व टोटल सामान ऑर्गनाइज करून ठेवलेलं आहे. हे 2 UPS आहेत. इन केस कोणत्याही UPSला काय होतंय, बिघाड झाल्यास हे मला यूज करण्यासाठी एक्स्ट्रा आहेत. त्यानंतर हा एक PC सेटअप ऑलरेडी आहे विंडोज 7चा, तो मी इथे स्पेसमध्ये ठेवून दिलेला आहे, जेणेकरून काही झाल्यास मला तो यूज करता येईल. हा ब्लोअर आहे कॉम्प्युटर साफ करण्यासाठी. तो रेग्युलर मी 2-3 दिवसामध्ये कॉम्प्युटर साफ करण्यासाठी यूज करतो. त्यानंतर इथे पेपरचं स्टोरेज आहे. हे रेडियम आहे.
ह्या आहेत लॅमिनेशन शीट्स. लॅमिनेशन शीट्स नंतर हे आहेत स्टेपल्स. बॅनरला स्टेपल करण्यासाठी हा स्टोरेज आहे छोटासा. त्यानंतर हे आहेत कलर पेपर. कलर पेपर नंतर हे आहेत आपले स्टिकर शीट्स. स्टिकर शीट नंतर हे आपले नंबर प्लेट्स रेग्युलर प्लास्टिकमध्ये. हे मेटलमध्ये आहेत. हे फ्रंटचे आहेत. हे बॅकचे आहेत. बाईकचे नंबर प्लेट आहेत. त्यानंतर आहेत हे ब्रॅकेट्स नंबर प्लेटसाठी लागतात ते स्टोअर केलेले आहेत. तुम्ही बघू शकता. त्यानंतर हा शॉपचा आहे बॅक डोर, जो या पद्धतीने मी डिझाईन केलेला आहे. तुम्ही बघू शकता. नंतर ह्याच बाजूने एक विंडो आहे, ते कुर्तन लावलेलं आहे. एक मोठी विंडो व्हेंटिलेशनसाठी लावलेली आहे. ते झाल्यानंतर समोरच्या भिंतीकडे आणखी एक स्विच आहे, जो मेन स्विच आहे. त्यानंतर दोन आणखी बोर्ड लावलेले आहेत, दोन दोन स्विच बरोबर. त्यानंतर आपण येऊया एका मशीनकडे. ही आहे लॅमिनेशन मशीन, ज्यामध्ये लॅमिनेशन वगैरे केलं जातं. केंटची मशीन आहे माझ्याकडे. ती साधारणतः 2.5 वर्षाची आहे आणि बेटर परफॉर्मन्स देते, बेटर रिझल्ट देते. त्यानंतर या आहेत 2 स्केल, हे कटिंग आणि मेजरिंगसाठी यूज करतो. त्यानंतर आहे ही आहे एक कटिंग मशीन. ही आहे कटिंग मशीन, पेपर कटिंग करण्यासाठी हिला यूज केलं जातं. ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता B7, B7, B6, A5, B5, A4, B4, A3 या टाईपमध्ये पेपर कटिंग केले जातात. त्यासाठी हा पेपर कटर आहे. साधारणतः अशा पद्धतीने ते पेपर ठेवून हा गिलोटिन इथे त्याचा हँडल आहे, ते हँडलद्वारे आपण यूज करतो. त्यानंतर हा एक स्टेपल आहे कांगारूचा स्टेपल आहे. असं मॉडेल आहे, बघू शकता तुम्ही. DS23S24FL. ह्याच्यामध्ये साधारणतः एवढे पिन्स वगैरे यूज करू शकतो.